एक काळ असा पण होता ज्यावेळी तुमचा बुधवार पेठेशी संबंध होता. हा तर त्या बायकांचा दलाल आहे. तो तुमच्या पोरींना नेऊन कुठेतरी फसवेल. 20-20 वर्ष, कॅन यू इमॅजिन, 20-20 वर्ष आंघोळ नाही केलेली लोकांनी, 20-20 वर्ष जागेवर संडासाने लघवी केले. कॅन यू इमॅजिन. एका माणसाला मदत करता करता एकाचे 2, 4, 6, 8, 16, 32, 64, 128 कधी झाले मला कळलं नाही. आज मी 1100 लोकांना ट्रीट करतोय रस्त्यावरती. भीक मागणाऱ्यांमध्ये आपण बघतो की बरंचसं प्रमाण लहान मुलांचं सुद्धा असतं, किंबहुना लहान मुलं जर असली तर त्यांना स्पेशली पाठवलं जातं पुढे. महाराष्ट्राच्या बाहेरची मुलं पळवायची, इकडे विकायची, इकडची मुलं पळवायची आणि तिकडे विकायची. तर मला जे कोणी लोक बघतायत ऐकतायत त्या सगळ्या लोकांना एकच नम्र विनंती आहे की लहान मुलांना बघून भीक नका देऊ. ती पोरं प्रॉपर्टी असतात, याचा अर्थ त्या बाळांवर मग त्रासही दिला जात असेल ना त्यांना. गुटगुटीत हसणाऱ्या खेळणाऱ्या बाळाला कोण बरं 500 रुपयाची नोट काढून देणार? त्याला आवश्यकता नाही, अशीच आपली मानसिकता असते. एक्झॅक्टली. जाऊ दे ग, असू दे, त्याच्या पोटात तरी काहीतरी जाईल. त्याच्या पोटात जात नाही ना, ते जाते तिसऱ्याच्या पोटात. नकळत आपणच पापाचे भागीदार होतोय का? वैद्यकीय सेवा देता 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 मी नकळतपणे त्यांच्या हृदयात, त्यांच्या पोटात शिरतोय. पोटात हृदयात शिरून मी खरी खरी माहिती गोळा करतोय. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील लगावबत्ती पॉडकास्टच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत डॉक्टर अभिजित सोनवणे यांना, ज्यांना लोक भिकाऱ्यांचे डॉक्टर फॉर बेगर्स असं म्हणून ओळखतात. पुण्यात रस्त्यावर पडलेल्या, समाज ज्यांना विसरून गेला आहे अशा वृद्धांना ते उचलतात, त्यांना अंघोळ घालतात, आश्रय देतात, त्यांचे उपचार करतात आणि त्यांना पुन्हा सन्मानाने जगायला शिकवतात. जी मुलं भीक मागत होती, गुन्हेगारीकडे वळत होती, तीच मुलं आज शिक्षण घेत आहेत. कोणी पोलीस होण्याच्या मार्गावर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी IASचं स्वप्न पाहत आहे. फक्त मदतच नाही तर आयुष्य बदलण्याचं काम ते करत आहेत. एका भीक मागणाऱ्या आजोबांनी कधी काळी केलेल्या मदतीचं ऋण फेडण्यासाठी त्यांनी लाखोंची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ या कामात स्वतःला झोकून दिलं. ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही आहे, ही माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या विचाराची गोष्ट आहे. चला, त्यांच्या प्रवासामागचं सत्य आणि भावना त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. डॉक्टर अभिजित सोनवणे सर, तुमचं लगावबत्तीवर खूप खूप स्वागत आहे. आपण सर सुरुवातीपासूनच सुरुवात करूयात की तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा जन्म वगैरे कधी झाला, लहानपण कसं गेलं आणि डॉक्टर होण्याची प्रेरणा तुमची काय होती लहानपणी? माझं नाव डॉक्टर अभिजित सोनवणे. माझं लहानपण कसं गेलं तर अत्यंत वह्यात गेलं. मी अतिशय नाठाळ असा स्टुडंट होतो. सातारा जिल्ह्यातलं म्हसवड नावाचं गाव आहे, मान तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, त्या खेड्यातलं मी आहे बेसिकली. आणि काय म्हणूयात आपण की एक वाया गेलेलं नालायक कार्ट हा शब्द खूप आता आपण सोशल मीडियावरती आहोत त्याच्यामुळे अतिशय सभ्य शब्द मी वापरला. हो बरोबर. तर वाया गेलेलं एक नालायक कार्ट मी होतो. बापरे. आणि डॉक्टर होण्याची प्रेरणा वगैरे असं काही नव्हतं ॲक्च्युली. वाया गेलेलं कार्ट डॉक्टरीचा अभ्यास करेपर्यंत कसं गेलं? नाही, मला डॉक्टर व्हायचंच नव्हतं. अच्छा. मला बेसिकली व्हायचं होतं एक शार्प शूटर. बापरे. म्हणजे त्या काळात कथा मी जे काही ऐकायचो पाहायचो तर ते माझे रोल मॉडेल होते सगळे. कोण कोण होतं एक नाव सांगा जरा. अरे अरुण गवळी होते, दाऊदसाहेब होते, हेच पाहिजे होतं. हे सगळे रोल मॉडेल होते. यांच्या टोळीत आपण कधी एकदा जायचं आणि कधी मस्त शार्प शूटर व्हायचं आणि याला 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 धडाधडा गोळ्या मारायच्या, असं ते एक माझं स्वप्न होतं. नुसतं स्वप्न नव्हतं तर प्रवास माझा त्याच दिशेनं सुरू होता. म्हणजे मी बच्चनचा डायहार्ड फॅन आहे ॲक्च्युली. मलाही असं वाटायचं की मी असा रस्त्याने चालेन, टाक 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 बुटाचे आवाज येतील माझ्या आणि मला बघून, अरे माझं आडनाव सोनावणे असल्यामुळे मला सगळे लहानपणापासून मित्र सोन्याच म्हणायचे, आडनावरून सोन्या म्हणायचे किंवा अभिजित नाव असल्याने आब्या म्हणायचे. तर मला असं स्वप्न पडायची की अरे आब्याबाई आया, सोन्या आया, आणि असं म्हणून मग मी रस्त्यातनं चालेन त्यावेळेला सगळी दारं खिडक्या वगैरे सगळे लोक बंद करतील आणि इतकी माझी ती दहशत असेल असं मला वाटायचं, ती स्वप्न पडायची. आणि बच्चन अंगात एवढा घुसलेला होता आणि अजूनही आहे.
आणि तो काळ तसा होता बेसिकली, की मी त्या सगळ्या त्या गोष्टींमध्ये मला स्वतःला पाहायचो. बरोबर. आणि परंतु काही घटना अशा घडल्या, काही रस्ते असे वळणं घेत गेली. तुमच्यासारखे मित्र भेटले, आमच्याकडे चांगले की वाईट? तुमच्यासारखे चांगले मित्र भेटले. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं जे काही आहे ते गाडगे बाबा पुस्तकातनं भेटले. बरोबर. बाबा आमटे साहेब भेटले, प्रकाश आमटे सर भेटले, ही सगळी माणसं भेटली. सिंधुताई सपकाळ, ज्या मला हल्ली मानसपुत्र मुलगा मानायच्या, परंतु त्यांचे विचारांच्या स्वरूपात त्या मला भेटल्या. आणि त्यावेळेला असं कळलं की ढकलायला एखाद्याला जास्त ताकद नाही लागत. तुम्हाला एखाद्याला ढकलून पाडायला ताकद नाही लागत. एखादा जर पडलेला असेल तर त्याला उचलायला ताकद जास्त लागते. करेक्ट. सिंधुताई सपकाळ मला आमच्या शाळेमध्ये त्या आल्या होत्या आणि त्यांचं एक भाषण होतं. त्यावेळी मला त्या बोलल्या होत्या की तुला कोण व्हायचं आहे. मी बेधडक त्यांना सांगितलं होतं मला शार्प शूटर व्हायचं आणि कोणाला तरी उडवायचं आहे. त्यावेळेला त्यांना कळलं की हे पोरगं जरा वेगळे आगाऊ आहे आणि ह्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मला त्यांनी बाजूला बोलवलं आणि सेपरेटली त्या 10 ते 15 मिनटं माझ्याशी बोलत होत्या सिंधुताई माई. त्या काय म्हटल्या मला, बाळा आपल्याला नारळाच्या झाडाची उंची गाठायची नाही आहे. नारळाच्या झाडाचा आपल्यासारख्या सामान्य माणसाला काही उपयोग नसतो. वाटेवरचा वाटसरू जर आला आणि त्याला जर भूक लागली तर गेला सर चढत आणि एखादा नारळ काढला आणि खाल्ला, असं कधी होत नाही. एखादा वाटसरू जर असेल, थकला असेल उन्हामुळे, तर त्या नारळाची काय झाडाची अशी काही सावली पडत नाही की त्या सावलीखाली तो झोपला आहे. बरं झोपला तर वरून नारळ कधी पडेल सांगता येत नाही. अशा सगळ्या गोष्टी असतात. तर नारळाच्या झाडाचा वैयक्तिक सामान्य माणसांना काही उपयोग नसतो, परंतु ना त्याच्यामुळे नारळाच्या झाडाची उंची आपल्याला गाठायची नाही आहे. आपल्याला ना एक छोटं एवढंसं एक छोटंसं बुटकंसं झाड व्हायचं आहे. आपल्याला असं झाड व्हायचं आहे की त्या झाडाखाली जर त्या झाडाची एवढी सावली पडली पाहिजे की जर एखादा वाटसरूला वाटलं की मी थोडेसे इथं आराम करावं, विश्रांती घ्यावी, तर त्या झाडाखाली तो झोपला पाहिजे, झोपता आलं पाहिजे. एखाद्या वाटसरूला वाटलं की मला भूक लागली तर त्याने थोडीशी टाच उंचावली की आपलं फळ जे काही आहे ते आपलं फळ त्याच्या हातात आलं पाहिजे आणि त्याची भूक भागली पाहिजे. ज्या शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, त्यांना जर भूक लागली तर त्यांनी असं थोडंसं मान उंच केली तर त्यांना तो पाला पाचोळा खाता आला पाहिजे. तर नारळाच्या झाडाची उंची नको आहे आपल्याला एवढंसं झाड व्हायचं, मग आपल्याला कोणी बुटकं म्हटलं तरी चालेल. अशा अनंत गोष्टी मला त्यांनी त्यावेळेला सांगितल्या. जेवढ्या काही समजल्या तेवढ्या मी त्या लक्षात ठेवल्या आणि पुढं काही वळणं मिळत गेली. आणि त्याच्यामुळे मग हा जो काही काय म्हणूयात आपण त्या वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हटलं तरी चालेल. मला त्यांनी एक सांगितलं होतं, मला असं वाटायचं की मी गाड्यात बुलेटची चेन टाकेन आणि सगळीकडे गावात हिंडेन असं मला वाटायचं. तर मला सिंधुताई माई असं म्हटलं, त्या बुलेटची चेन गाड्यात टाकायला अक्कल नाही लागत बाळा, गळ्यात स्टेथोस्कोप टाकायला अक्कल लागते. अच्छा, मग तिथून डॉक्टरकीचं तुमचं सुरू झालं? तिथून मी त्या जिद्दीवरती, मी त्या याच्यावरती, माई असं म्हणतात गळ्यात बुलेटची चेन टाकायला अक्कल नाही लागत, स्टेथोस्कोप टाकायला अक्कल लागते, सहज बोलून गेल्या होत्या त्या. आणि तेव्हा तिथं ते ठरवलं किंवा ठरलं किंवा नियतीच्या मनात होतं. मला काही एवढे काय असे फार मोठे मार्क नव्हते. मी सांगितलं मी अतिशय नालायक नाठाळ असा पोरगा होतो. मला 37% 12वीला मार्क होते ॲक्च्युली. त्या 37%ला मेडिकलला कधी ॲडमिशन मिळत नाही. परंतु सिंधुताई बोलल्या होत्या आणि पुढं निसर्गाला माझ्याकडनं हे काम करून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे 37%वाल्या माणसाला सुद्धा मेडिकलला ॲडमिशन मिळालं. ती एक फार मोठी कहाणी आहे की मला ॲडमिशन कसं मिळालं 37%वाल्या मुलाला. 97% वाल्याला सुद्धा मेडिकलला ॲडमिशन मिळणं खरं तर अवघड आहे आत्ताच्या काळामध्ये. परंतु मला त्या काळात 37-38% मार्क, 37 पॉईंट काहीतरी होते.
परंतु काय त्या माईंच्या शब्दात जादू असेल किंवा काय असेल किंवा निसर्गाला माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं होतं आणि त्याच्यामुळं पुढं हे मेडिकलला मला ॲडमिशन मिळालं आणि पुढे काम सुरू डॉक्टर झालं. सर तुमच्या कामावर येऊ आता. तुम्ही डॉक्टर फॉर बेगर्स म्हणजेच भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहात. सर ही संकल्पना नक्की काय आहे आणि हे काम तुम्ही कसं करता, कोणासाठी करता? याचं उत्तर थोडंसं मोठं आहे आणि याचं उत्तर देण्याच्या आधी थोडंसं मला आधीचं बॅकग्राऊंड सांगावं लागेल तुम्हाला. तर मी डॉक्टर झालो, इथपासून सुरू करतो. आता डॉक्टर झालो, परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढ आणि उतार असतात. तशा माझ्या आयुष्यात काहीतरी चढ आणि उतार होते. माझे वडील म्हटले की तुला मी आता डॉक्टर केलं आहे, परंतु तुझ्या मागं एक लहान भाऊ आहे, एक लहान बहीण आहे, मला त्यांनाही शिकवायचं आहे. आपल्याकडे ना मध्यमवर्गीय नावाचा एक गट आहे. तो ना धड गरीब त्याला म्हणत ना धड श्रीमंत म्हणत, अशा त्या गटातला मी आहे. तर माझे वडील त्या गटातले नाही, अर्थातच मी त्या गटातला. तर वडील म्हटले मी तुला दवाखाना हॉस्पिटल काही टाकून देऊ शकत नाही. तर आता तुझं तू बघ, तुला डॉक्टरची डिग्री दिली आहे आणि बघ आता काय कसं कसं तुला जमतं आहे ते. अशा त्या काळात डॉक्टरची डिग्री मिळालेला कागद माझ्याकडे होता, परंतु त्या कागदाचं करायचं काय? कारण हा नुसता कागदावरती किंवा तुमच्या पाठीमागं नुसतं डॉक्टर लागून चालत नाही, त्यासाठी पैसासुद्धा लागतो. दवाखाना टाकायला, हॉस्पिटल टाकायला किंवा वॉटेवर ज्या काही गोष्टी असतात त्या कसं काय करायला. तर मला कळत नव्हतं यार मी दवाखाना टाकू कसा आणि काय करू कसं. अशा त्या काळामध्ये मला एका पोक्त आजीने सल्ला दिला की ते म्हटले बाळा दवाखाना टाकणं जर तुला शक्य नसेल तर तू लोकांच्या घरी जा आणि त्यांना सांग मी डॉक्टर आहे आणि काही गोळ्या औषध हवे असतील तर मी तुम्हाला देतो. मला तो सल्ला पटला. माझ्याकडे एक मोटरसायकल होती त्यावेळी सेकंड हँड मित्राची घेतलेली. तर त्या मोटरसायकलवरती मी 10-12 पिशव्यातून गोळ्या औषधं घ्यायचो आणि पुण्याच्या बाहेरची जी खेडीपाडी आहे त्या खेड्यांमध्ये जायचो. आणि आता माझा अवतार म्हणजे असा होता की बघा आज माझं वजन 80 किलो आहे. आत्ता ज्यावेळी मी पासआउट झालो त्यावेळी माझं वजन साधारण 40 किलो होतं, म्हणजे बरोबर याच्या हाफ. पायात स्लीपर, वडिलांची अल्टर केलेली पॅन्टीला बक्कल नाही, ते बक्कल नाही हे दिसू नये म्हणून सोडलेलं शर्ट, एक काळं सावळं केस वाढलेलं असं पोरगं. बच्चनच होता तुम्ही एक प्रकारे. हां, मी स्वतःला बच्चनच समजत होतो. तो भाग वेगळा आहे. मी बच्चनच्या थँकफुली मला बच्चन साहेबांनी सुद्धा भेटायला बोलवलेलं आणि बच्चन साहेबांनी जेव्हा मला भेटायला बोलवलेलं त्यावेळी मी बच्चन साहेबांच्या आवाजात बच्चन साहेबांशी बोललो होतो. काय बोलला होता सर? काय बोललो होतो त्यांना एक किस्सा सांगितला होता मी. KBCच्या ज्यावेळी याला गेलो त्यावेळेला मी म्हटलं नालायक कार्ट. तर शाळेमध्ये आमच्या वेळेला त्यावेळी बाई आणि गुरुजी असायचे, म्हणजे सर मॅडम टीचर असं काही नव्हतं. तर शाळेमध्ये तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये प्रार्थना असायची, जनगणमन असायचं ग्राउंडवरती. तर त्या ग्राउंडवरती मी कधी लाईनमध्ये नसायचो उभा. त्यावेळेला आमचे ते जे गुरुजी होते हातात केन असायची, त्यांच्या मिलिटरी रिटायर्ड टीचर होते ते, आणि सोनावण्या लाईनीत या ना, लाईनमध्ये उभा राहा ना जरा, असे ते तिकडून ओरडून असं माईकडून सांगायचे. आणि मी लाईनमध्ये उभा नाही राहायचो त्यावेळेला. तर बच्चनचा एक डायलॉग आहे, बच्चन साहेबाचा एक डायलॉग आहे. तर ती जेव्हा जवळ यायचे मारायला मला केननी, त्यावेळेला मी गुरुजींना आमच्या उत्तर द्यायचो, गुरुजी हम जहाँ पे खडे होते लाईन व्हायची सुरू होती. हा किस्सा मी बच्चन साहेबांना ऐकवलेला आणि बच्चन साहेब हा 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 करून हसले. तर म्हटलं सर मी तुमच्यामुळे खूप मार खाल्ला आहे बरं का वगैरे वगैरे असे ते गमतीचे किस्से आहेत. मी त्यावेळेला लोकांच्या घरोघरी जात होतो, दार वाजवायचो, दाराची कडी वाजवायचो आणि त्यावेळेला सांगायचो की मी डॉक्टर आहे आणि तुमच्या घरात कोणी पेशंट असेल तर सांगा मला, मी औषध गोळ्या देतो आणि 5 रुपये फी घेतो फक्त. आता एखादी जी आजी मावशी दार उघडेल ती वरून खालपर्यंत अशी बघायची माझ्याकडे, हा कुठल्या अंगाली डॉक्टर दिसतो, पायात स्लीपर आहे, पॅन्ट कसली आहे, तो शर्ट कसला आहे, ते केस केवढे, तर केवढं काळं सावळं पोरगं आहे, केवढं हाडकुळं बारकुळं पोरगं आहे, याला कोण डॉक्टर म्हणेल. लोकांना वाटायचं तिथलं की हा कंपाऊंडर असेल, पुण्यातनं कुठल्या तरी डॉक्टरच्या हाताखाली शिकून आला आहे
आणि इथं आपल्याला येऊन डॉक्टर म्हणून सांगतो उगाच याच्याकडनं गोळ्या औषधं घ्यायचो आपण आणि काहीतरी व्हायचं. लोक हाकलून द्यायचे मला त्यावेळेला, हे चल रे कुठे डॉक्टर आहे असं समजून. तर ओव्हरऑल फ्रस्ट्रेट झालो होतो मी. 5 रुपये फी घेत होतो. 5 रुपये जर कोणीतरी आत घेतलं समजा घरामध्ये मला, तर त्या 5 रुपयांमध्ये सुद्धा बार्गेनिंग करायचे. 2 रुपये घेतो का, 3 रुपये घेतो का, रुपये घे, 4 आणे घे, 8 आणे घे, असं करत करत. तर मी ओव्हरऑल फ्रस्ट्रेट झालो होतो. ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये मला कळत नव्हतं यार, एकतर माझं बॅकग्राऊंड किंवा माझं जे काही मला सुरुवातीला जे वाटायचं की मी शार्प शूटर व्हावं आणि माझा प्रवास तसाच गुन्हेगारी वर्गाकडे सुरू होता आणि मी कसा तरी मारून मुटकून डॉक्टर झालो होतो. आणि बाकीचे मित्र कोणी 4 मजली हॉस्पिटल बांधलं, कोणी 10 मजली हे केलं, कोणाच्या 4 गाड्या आहेत, कोणाच्या 3 गाड्या आहेत. आणि मला जेव्हा मित्र विचारायचे यार अभ्या तू करतो काय, तर मी 5 रुपयेसुद्धा कमवत नाही सांगायला लाज वाटायची ॲक्च्युली. बरोबर आहे की मित्रांच्या एवढ्या गाड्या आहेत, घरं आहेत, 4-4, 5-5 मजली हॉस्पिटल्स आहेत आणि आपण काहीच करत नाही, आपण 5 रुपयेसुद्धा कमवत नाही. असा तो काळ होता. आणि मग माझ्या डोक्यामध्ये ना जे काही माझं जे बीज होतं, जे मूळ होतं, की जे 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 गुन्हेगारी वर्गाकडे वळलेला जो काही अभ्या सोनवणे नावाचा जो काही एक व्यक्ती होता, तो माझ्या डोक्यामध्ये वर यायचा पैसे कमवण्यासाठी. मग असं वाटायचं यार कधीतरी आपण चेन मारावी का, कधीतरी आपण हे करावं का, कधीतरी ते करावं का. डॉक्टर झाल्यानंतर चोरीचे विचार मनात येत होते. डॉक्टर झाल्याच्या नंतरची गोष्ट सांगतोय मी. कसं आहे, मला खूप वेळेला लोक विचारतात सर की या गोष्टींचं तुम्हाला असं वाटलं नाही का काही. तर ना साहेब एक सांगतो, भूक लागली ना की कशाची लाज वाटत नाही तुम्हाला. खरे जेव्हा भूक लागते ना तेव्हा कशाचीच लाज वाटत नाही तुम्हाला. तर ज्या वेळेला ती भुकेची जाणीव होते ना त्यावेळेला कशाचीही लाज वाटत नाही. त्यावेळेला असं वाटायचं हे करू का ते करू का ते करू का ते करू. अशा त्या काळामध्ये एक भीक मागणारे आजोबा मला भेटली. हो, तो प्रसंग तुमचा खूप जवळचा प्रसंग आहे आणि तिथूनच कुठेतरी तुमच्या प्रवासाची दिशा बदलली होती. तो प्रसंग काय होता? एक्झॅक्टली. तर तो प्रसंग असा होता की एक भीक मागणारे आजोबा एका मंदिराच्या बाहेर ते बसून असायचे. मला त्याने विचारलं की बाळा गुडघे दुखतात, तुझ्याकडे गुडघे दुखण्याच्या काही गोळ्या आहेत का. मी म्हटलं आहेत. आणि मी गोळ्या दिल्या. आणि गोळ्या दिल्यानंतर मला त्यांनी पोत्याच्या खालून काही चिल्लर होती, त्यावेळी 4 आणे 8 आणे सुद्धा चालायचे, हल्ली चालत नाहीत. तर अशी चिल्लर काढली आणि ती माझ्या हातात दिली. म्हटली ही आहे तुझी फी. मी म्हटलं आता भीक मागतोय माणूस, आजोबा भीक मागताय, त्यांच्याकडनं काय आपण पैसे घेणार ना. तर म्हणे घे तुझी फी. मी ते सगळे 4 आणे 8 आणे करत मोजले. 18 रुपये होते ते टोटल. मला म्हटलं घेऊन टाक तू सगळे. मी म्हटलं बाबा नको म्हटलं मला तुमच्याकडनं पैसे काही, तुझी फी किती आहे म्हणे. म्हटलं मी इतर ठिकाणावरून 5 रुपये फी घेत असतो पण मला तेही नको तुमच्याकडनं. तर मला त्या आजोबांनी 18 रुपये दिले. मला म्हटले ते की या गावात असंही काही खायला प्यायला काही मिळत नाही आणि माझ्यापेक्षा तुला गरज जास्त आहे. हे कोण म्हणतं? एक भीक मागणारी व्यक्ती. हो, की माझ्यापेक्षा तुला गरज जास्त आहे. त्यावेळेला मी बॅक ऑफ द माइंड विचार करायला लागलो. मी ज्यांच्या घरात 4 व्हीलर्स आहेत, ज्यांच्याकडे 50-50 एकराच्या शेती आहेत, त्यांच्या घरात जाऊन मी सांगतो की मी डॉक्टर आहे, माझी 5 रुपये फी आहे. ते लोक बार्गेन करतात. ते लोक मला डॉक्टरसुद्धा समजत नाहीत. ॲट द सेम टाईम एक भीक मागणारी एक वृद्ध वयस्कर व्यक्ती म्हणते, जी स्वतः भीक मागून खाते आणि जगते, ती व्यक्ती म्हणते की मला नाही गरज, तुला जास्त गरज आहे. त्यावेळेला मला असं वाटलं की खरंच गरीब कोण आहे आणि खरंच श्रीमंत कोण आहे. बरोबर. ज्यांच्याकडे 4-4 गाड्या आहेत, ज्यांच्याकडे 50 एकर शेती आहेत, ते खरंच श्रीमंत आहेत. की ज्याच्या अंगावर कापड नाही आहे तो म्हणतो तुला गरज जास्त आहे, माझ्यापेक्षा तुला गरज जास्त आहे, तू ठेव हे पैसे. मग हा श्रीमंत माणूस आहे की ते श्रीमंत माणसं आहेत? मग हे गरीब आहेत का ते गरीब आहेत? हे डोक्यामध्ये विचार सुरू झाले आणि त्या दिवसापासून मी त्यांच्याशी जोडला गेलो, बोलायला लागलो त्यांच्याशी. ते आजोबा आत्ताही कॉन्टॅक्टमध्ये आहे तुमच्या की आता ते नाही, मी हे पुढं सांगतो की ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का नाहीत. ही मी
गोष्ट सांगतो तुम्हाला 1999 सालची. 1999 ची गोष्ट आहे. 27 वर्षांपूर्वीची. हा 1999. तेव्हा 98ला डॉक्टर झालो होतो ना मी. 99 आणि 2000ची गोष्ट सांगतो. म्हणजे आता वर्ष कितवं चालू आहे, 27 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यावेळेला त्यांचं वय 72-75 काहीतरी होतं त्या काळात, 98-99ला. तर त्या आजोबांशी ना मी ऑटोमॅटिकली असं जुळला गेलो मानसिकरित्या. आणि मी त्यांच्याशी बोलायचो, मी खास त्यांना भेटायला जायचो. पैसे तर मिळतच नव्हते काही, पण सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत फिरूनसुद्धा माझ्याकडे 10-12 रुपयेसुद्धा गोळा व्हायचे नाहीत. पण त्या आजोबांशी बोलणं हाच एक मला एक छंद लागला, एक लळा लागला त्या आजोबांचा. आणि आजोबांना मी नेहमी म्हणायचो, किंवा रादर आजोबांशी बोलल्यानंतर मला असं कळलं की ते आजोबा हे जन्मापासून काही भिकारी नव्हते किंवा भिक्षेकरी नव्हते. त्यांचे कर्नाटकामध्ये 3 5 स्टार हॉटेल्स होते. 5 स्टार हॉटेल्स. हां. आणि त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या सख्ख्या भावाने त्यांना प्रॉपर्टीतून बेदखल करून घराच्या बाहेर हाकलून लावलेलं होतं. बापरे. आणि म्हणून ते इथं ओळख लपवत आले होते. बाबा सुशिक्षित होते आणि सुसंस्कारित सुद्धा होते. सुशिक्षित असेल तो माणूस सुसंस्कारित असेल याची गॅरंटी नसते. सुशिक्षित असेल तो माणूस सुसंस्कारित असेल याची गॅरंटी नसते. पण बाबा सुशिक्षित सुद्धा होते आणि सुसंस्कारित होते. मी त्या बाबांना म्हणायचो, बाबा मलाही काहीतरी पैसे कमवायचा मार्ग सांगा ना, मलाही पैसे कमवायचे, तो खूप मला श्रीमंत व्हायचे, मलाही काहीतरी पैसे कमवायचा मार्ग सांगा. आणि त्या आजोबांनी मला कधीही श्रीमंत व्हायचा मार्ग सांगितला नाही, किंवा शॉर्टकट ज्याला आपण म्हणतो की हे कर आणि असे पैसे मिळतील तुला, मला त्यांनी कधीही सांगितलं नाही. मला मात्र ते वेगवेगळ्या गोष्टी, मी एकतर फ्रस्ट्रेटेड होतो. माझ्या डोक्यात असे घाणेरडे विचार यायचे त्यावेळेला की हे करावं का ते करावं का ते करावं का ते करावं पैसे कमवण्यासाठी, ज्याला आजच्या भाषेत इल्लिगल म्हटलं जातं. असं इल्लिगल सगळे मार्ग माझ्या डोक्यात यायचे, कारण माझं मूळच तिथून होतं. त्याच्यामुळे हे ॲटोमॅटिकली माझ्या डोक्यात सगळं यायचं. आणि हे इल्लिगल मार्ग माझ्या डोक्यातून काढून टाकायचं, ज्याला वॉश म्हणतात, ब्रेन वॉश म्हणतात, चांगल्या अर्थाने ब्रेन वॉश, हा ते आजोबा करण्याचा प्रयत्न करत होते. मला बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी, ते पॉझिटिव्ह गोष्टी मला ते सांगायचे, निगेटिव्ह गोष्टीसुद्धा सांगायचे ज्याचा शेवट वाईट असायचा, आणि बऱ्याचशा पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी अशा सांगायचे ज्याचा शेवटसुद्धा खूप छान असायचा. मला बऱ्याच वेळेला ते काही प्रश्न विचारायचे, बऱ्याच वेळेला ते काही मला गोष्टी सांगायचे. मला ते म्हणायचे, बाळा मला एक सांगतो, डॉक्टर आहेस ना, माणसाचं आयुष्य किती असतं? मी म्हणायचो काय 70 80 90 वर्ष असतं. ते म्हणायचं नाही बाळा, माणसाचं आयुष्य फक्त 3 पानाचं असतं, 3 पानांचं असतं. पहिल्या पानावर जन्म लिहिला आहे, 3ऱ्या पानावर मृत्यू लिहिलं आहे, मधलं एकच पान, तेवढंच आपलं आयुष्य आहे. मग ते तेवढे एकच पान म्हणजे काय? तर बघ, काही माणसं असतात रात्रभर स्वतःचा विचार करत जागे असतात. आज सॅलरी एवढी आहे, उद्या वाढेल का? आज 1 BHK उद्या 2 BHK होईल का? आज 2 BHK उद्या 3 BHK होईल का? आज एक छोटीशी कार आहे, उद्या मोठी कार होईल का? आज एक छोटीशी 4 व्हीलर तुमची ही मोटरसायकल आहे, उद्या काही होईल का? रात्रभर स्वतःचा विचार करत जागे असतात. परंतु काही माणसं असतात, गाडगे बाबा आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, प्रकाशजी आमटे सर आहेत, सिंधुताई सपकाळ आहेत, हल्लीच्या काळातलं उदाहरण. ही माणसं आहेत ना, ही रात्रभर जागी असतात, ते दुसऱ्यांचा विचार करत, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. ही माणसं स्वतःचा विचार कधी करत नाहीत. तर जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागी असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागरण. परंतु जी माणसं दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागी असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागृती. आणि या जागरणापासून ते जागृतीकडचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. बरोबर. मला हे कळायचं नाही अगदी प्रामाणिकपणे. मी म्हणायचं, बाबा अहो पैसे कसे कमवायचे ते सांगावं, हे नका सांगू मला, जागरण जागृती. एकतर मला काही कळत पण नाही तुम्ही काय बोलताय ते. अंतरही ते सांगत राहायचे मला या गोष्टी. मला ते म्हटले होते, आपण जेव्हा जन्माला येतो ना त्यावेळी आपल्याकडे श्वास असतो, पण आपल्याला काही नाव नसतं. जेव्हा जन्माला येतो आपण त्यावेळेला आपल्याकडे श्वास असतात, परंतु आपल्याला नाव काही नसतं. आणि आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याकडे नाव असतं, श्वास नसतो, पण श्वास नसतात.
तर जन्मलेला तो श्वास आणि गेल्यानंतरचं ते नाव, ह्याच्यामधलं जे काही ड्युरेशन आहे, मधलं जे काही अंतर आहे, ते आयुष्य. याला म्हणायचं आयुष्य. कारण आपण जे कॅरी करतो, आपण जे घेऊन चालतो, ते अस्तित्व असतं. आणि आपण गेल्यानंतर जे काही उरतं ते व्यक्तिमत्व असतं. तर तू स्वतःच्या अस्तित्वाचा जास्त विचार करू नको, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा जास्त विचार कर. आणि मी पुन्हा तेच म्हणायचो, बाबा काय बडबड करताय, मला काही कळत नाही आहे. मला म्हणायचे ते, बाळा मला एक सांग, पर्सनॅलिटी म्हणजे काय रे? मी म्हणायचं पर्सनॅलिटी म्हणजे काय? ही माझी चप्पल, ही पॅन्ट, हे जो काय मी दिसतो ही पर्सनॅलिटी आहे, ही माझी पर्सनॅलिटी आहे. मग ते म्हणायचे, मला एक सांग बाळा, कॅरेक्टर म्हणजे काय? बाबा मला कॅरेक्टरचं स्पेलिंग पण धड येत नाही. मला कॅरेक्टर म्हणजे काय कळतंय, पण मला कॅरेक्टर तुम्हाला असं शब्दात नाही सांगतात की कॅरेक्टर म्हणजे काय, हे मला सांगता येत नाही तुम्हाला. तर त्या आजोबांनी पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरमधला जो काही भेद, जो काही डिफरन्स सांगितला, मला वाटत नाही की जगातल्या कुठल्याही तत्त्वज्ञानाने किंवा तत्त्ववेत्त्यांनी हा इतका साधा सोपा माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळेल असा डिफरन्स पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरमधला सांगितलं असं मला वाटत नाही. त्यांनी अतिशय साध्या भाषेत सांगितलेला जो डिफरन्स आहे तो मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. ते म्हटले पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरमध्ये फरक आहे. तुला नसेल माहिती तर मी सांगतो. ज्या वेळेला सगळं जग आपल्याकडे बघत असतं, उदाहरणार्थ आत्ताचीच वेळ, सगळे कॅमेरे बिमेरे माझ्याकडे लागलेत, ज्या वेळेला सगळं जग आपल्याकडे बघत असतं त्यावेळेला आपण जे काही बोलतो, वागतो, करतो, दिसतो, चालतो, जे काही करतो त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. आय रिपीट, ज्या वेळेला सगळं जग तुमच्याकडे बघत असतं त्यावेळेला आपण जे काही वागतो, बोलतो, चालतो, दिसतो, करतो त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. परंतु ज्या वेळेला तुमच्याकडे कुणीच बघत नसतं, त्यावेळेला तुम्ही जे बोलता, वागता, करता, चालता, दिसता त्याला म्हणायचं कॅरेक्टर. इतकी साधी सोपी ह्या पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टरची डेफिनेशन या आजोबांनी सांगितली, जी आयुष्यभर हृदयात रुतून बसली आहे. ती हे तेव्हा कळलेलं नव्हतं, परंतु नंतर समजलं. अशा अनंत गोष्टी आहेत ज्या आजोबांनी मला सांगितल्या, आजोबांनी शिकवल्या म्हणा हवं तर. आणि फायनली पैसे मिळत नव्हते म्हणून मी ते गाव सोडलं. ते साल होतं 2000. मी ते गाव सोडलं. मग एका ठिकाणी जॉब केला, दुसऱ्या ठिकाणी जॉब केला, तिसऱ्या ठिकाणी जॉब केला. सर्च करत होतो पैसे कुठे जास्त मिळतील. आणि जसं 37% मला मेडिकलला ॲडमिशन मिळालं, ही एक काय मिरॅकल होतं, तसं माझ्यासारख्या एका नाठाळ आणि हे मी स्वतःला म्हणत असलो तरीसुद्धा मी प्रामाणिक आहे. ज्या ठिकाणी मी काम केलं त्या संस्थांमध्ये मी त्या संस्थेतलं एक होऊन राहिलो, मनापासून काम केलं. आणि माझ्या गुणांमुळे मला वरवरच्या नोकऱ्या, म्हणजे जास्त पगाराच्या नोकऱ्या ऑटोमॅटिकली मिळत गेल्या. तर माझ्या या गुणामुळे मला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये मला एक नोकरी मिळाली. अगदी खालच्या पातळीवरती सॅलरी असणारी ती नोकरी होती, पण तिथंही मला प्रत्येक वेळेला प्रमोशन मिळत गेलं. आणि एक काळ असा आला की त्यावेळेला मला ओव्हरऑल माझं इन्कम 5 लाख रुपये पर मंथ होतं. पर मंथ. सर, या सगळ्या तुमच्या कार्यकाळात, कामाच्या काही वर्षात एक काळ असा पण होता ज्यावेळी तुमचा बुधवार पेठेशी संबंध होता. तर तो कशा प्रकारे होता आणि तिथले तुमचे अनुभव काय होते? मी म्हटलं ना की जगण्यासाठी अनेक नोकऱ्या केल्या, त्यातली एक नोकरी जी होती माझी ही बुधवार पेठेत होती. बुधवार पेठेत एक संस्था आहे, त्या संस्थेत मी पोटापाण्यासाठी जॉब करत होतो. ही काही समाजसेवा असं मी त्याला म्हणणार नाही. पोटापाण्यासाठी, कुटुंबाला जगवण्यासाठी केलेला तो एक जॉब होता. मी त्यावेळेला रेड लाईट एरियात सतत आपल्या, म्हणजे मी सातारचं आहे, सातारी भाषेत पडीक असायचो मी त्या रेड लाईट एरियामध्ये. तिथं माझं काम हे होतं की तिथं ज्या काही ताई होत्या, ज्या हा शरीर विक्रीचा
व्यवसाय जो काही करायच्या, ह्या ताईंना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुचवायचे आणि त्यांचं पुनर्वसन करायचं. हा माझा जॉब होता. त्या प्रकल्पाचा मी प्रमुख होतो आणि त्यासाठी मला नॅचरली सगळ्या ताईंशी त्या जाऊन बोलावं लागायचं. त्यांच्याशी एक छान रिलेशनशिप, रॅपो, विश्वास हा संपादन करायला लागायचा आणि त्यामुळं मी सतत त्यावेळेला तिथंच असायचो. ज्यावेळेला मी हे काम सुरू केलं त्यावेळेला ज्या लोकांनी मला त्या वस्तीमध्ये बघितलं असेल त्या लोकांनी माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना सांगितलं, अरे हा तर त्या बायकांचा दलाल आहे, बापरे, तुमच्या पोरीबाळींना कुठंतरी फूस लावेल, फसवेल आणि त्यांना कुठेतरी मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी किंवा बुधवार पेठेत नेऊन विकेल. तेव्हा याच्यापासून जपून राहा, याच्या नादी लागू नका. जॉब सोडून हा काम करतोय, उगीच करत नाही आहे, तर तुमच्या पोरींना नेऊन कुठेतरी फसवेल, तर याच्यापासून सावध राहा. त्याच्यामुळे ज्यावेळी मी या माझ्या भिक्षेकरी लोकांसाठी ज्यावेळी काम करायला लागलो त्यावेळी भिक्षेकरी समाजानेच मला स्वीकारलं नाही. अच्छा. अंगावर थुंकणं असेल, चप्पल फेकून मारणं असेल किंवा अजून काय व्हॉट एव्हर ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या मला त्या काळात सहन कराव्या लागल्यात. भिक्षेकरी लोकांनीच केलं. कारण तुम्ही काम करत होता, ज्यांच्यासाठी मला काम करायचंय, बापरे, त्या लोकांनीच मला अशा प्रकारे वागणूक दिली होती आणि मी ते दोर कापून आलो होतो. एकतर जॉब सोडला होता माझा आणि पुढे या लोकांसाठी काम करायचं होतं. ते एक मराठीमध्ये एक म्हण आहे, आई भीक मागू दे ना आणि बाप जेवू घाले ना, असं काहीतरी एक म्हण आहे. तसं झालं माझं. माझा पगार बंद, सगळं बंद आणि ज्या लोकांसाठी मला काम करायचं आहे ते लोक मला त्यांच्यात ॲक्सेप्ट करत नव्हते. सर, मग ती काम करण्याची प्रेरणा तुम्ही कशी टिकवून ठेवली? करण्याची प्रेरणा मला, मी सांगितलं मगाशी की जे आजोबा होते त्या आजोबांनी मला एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या. मी त्यानंतर एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये जॉब करायला लागलो. तिथं मला 5 लाख रुपये ओव्हरऑल महिन्याचं इन्कम होतं आणि त्यावेळेला सुद्धा मी विचार करायचो की यार आपली 5 रुपये मिळवण्याची अवकात नव्हती, आपली 5 रुपये कमवण्याची कॅपॅसिटी नव्हती. आज आपण हे 5 लाख रुपये मिळवतोय. हे जर त्या काळात जर ते आजोबा भेटले नसते आपल्याला, जर आपल्याला आजोबांनी त्या डिप्रेशनमधून बाहेर काढलं नसतं आपल्याला, आज आपण कुठं चोऱ्या मारा करत फिरलो असतो मला माहीत नाही, कुठल्या इल्लिगल धंद्यात अडकलो असतो मला माहीत नाही, आज कुठल्या तुरुंगात असतो मला माहीत नाही. हे जे काही आज जे काही एवढं सगळं बघतोय, दिसतंय, हे सगळं त्या आजोबांमुळं आहे. चला एकदा आपण आजोबांना जाऊन भेटून येऊ, असं मला 2014 साली वाटलं. 2000 ते 2014, 14 वर्षानंतर मला असं वाटलं की चला आपण त्या आजोबांना जाऊन भेटून येऊ. ज्या वेळेला मी त्या आजोबांना भेटायला गेलो त्यावेळेला गाव सगळं बदललेलं होतं आणि 14 वर्षानंतर मला असं कळलं की त्या आजोबांची 12 वर्षांपूर्वी रस्त्यावरती डेथ झाली आणि त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले का नाही कोणालाच माहीत नव्हतं. आणि बाबा जेव्हा आजारी होते त्यावेळी त्या गावातले लोक त्या बाबांना म्हणत होते की बाबा आजारी आहात तुम्ही, चला आम्ही तुम्हाला ॲडमिट करतो. तर ते बाबा म्हणायचे की नाही, मला नका करू ॲडमिट, माझा पोरगा येणार आहे, माझा पोरगा येईल आणि मला ॲडमिट करेल. त्यांना अपेक्षित असणारा माझा पोरगा जो होता तो मी होतो. हो, बरोबर. त्या माणसाने मला रस्त्यात पडलेला असताना मला त्यांनी कडेवर घेतलं, कडेवरनी खांद्यावर घेतलं, खांद्यावरनं डोक्यावर घेतलं. पण ते जेव्हा गेले त्यावेळी मी त्यांना खांदा द्यायला नव्हतो, ही बोच मला लागली होती. आणि त्यांनी प्राण सोडला पण ते शेवटपर्यंत म्हणत होते की नाही, नका मला ॲडमिट करू, माझा पोरगा येईल आणि मला ॲडमिट करेल. आणि त्यांचा पोरगा, त्याने ज्याला पोरगा समजला होता, हा पोरगा कुठे एंगेज होता, काय करत होता, तर तो पद, पैसा, प्रतिष्ठा याच्या सगळं रेसमध्ये लागलेला होता. अजून पगार, अजून पैसे, एक 2 व्हीलर आहे, 2 2 व्हीलर पाहिजेत, एक 4 व्हीलर आहे, अजून एक 2 व्हीलर 4 व्हीलर पाहिजे, एक 1 BHK 2 BHK पाहिजे. आणि त्यावेळेला मला आजोबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या काही त्या होत्या त्यांचा हळूहळू उलगडा होत गेला. जागरण म्हणजे काय? जी माणसं स्वतःसाठी रात्रभर जागतात त्याला म्हणायचं जागरण, पण जी माणसं दुसऱ्यांसाठी जागतात त्याला म्हणायचं जागृती वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींचा उलगडा मला त्या आजोबांनी त्यावेळेला जे काही सांगितलं होतं त्याच्यामुळे तो झाला.
मी बायकोला म्हटलं, बायको माझी मनीषा, मनीषाला म्हटलं की अरे त्या आजोबांना काहीतरी मला परत करायचं होतं, मला काहीतरी त्या आजोबांना द्यायचं होतं, पण त्या आजोबांना मी परत कधीच काहीच देऊ शकणार नाही. म्हणजे बायकोनी हे ऐकलं आणि ती म्हटली अरे ते गेलेत तर गेलेत, पण त्यांच्यासारखी अजूनही खूप माणसं आहेत ना, बरोबर, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूयात, म्हणजे त्या आजोबांना ऑटोमॅटिकली श्रद्धांजली मिळेल. म्हणजे मग इथून तुमचा प्रवास सुरू झाला असं म्हणता इथून येईल. माझा प्रवास सुरू झाला. मी माझा जॉब सोडला, ज्या पैशाच्या मागं धावलो गाढवासारखा, तो जॉब मी 15 ऑगस्ट 2015 साली सोडला. म्हणजे एक प्रकारे ते स्वातंत्र्यच तुम्ही 15 ऑगस्टला जॉब सोडण्याचं कारण हे की मी पद, पैसा, प्रतिष्ठा याच्यातून स्वतंत्र झालो याची आठवण मला राहावी आणि मी स्वतंत्र झालो याचा जल्लोष अख्ख्या भारताने करावा. या भावनेने मी 15 ऑगस्ट 2015 साली जॉब सोडला नाही. तेव्हापासून मी आजपर्यंत भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचं काम करतोय. सर, ज्यावेळी तुम्हाला अशी माणसं भेटतात त्यावेळी त्यांच्यात मग कुठल्या अडचणी असतात किंवा कुठले त्यांना आजार असतात, रोग असतात की ज्याचा तुम्हाला सर्वात जास्त त्यांचा उपचार वगैरे करायला लागतो, असं कुठलं तुम्हाला जास्त आढळून आलं किंवा त्यांच्या अडचणी नक्की काय असतात, त्यांना प्रॉब्लेम काय असतो, शारीरिक व्याधी असतात की मग मानसिक असतात की फक्त आधाराची गरज असते? तुमच्या डोक्यावर जर काही ओझं असेल ना, तर एखाद्याला 5, 10, 20, 50 रुपये देऊन ते डोक्यावरचं ओझं खाली करता येऊ शकतं थोडा वेळ. पण जर मनावर तुमच्या काही जर ओझं असेल ना, तर ते कुठल्याही कितीही पैसे दिले तुम्ही तरी ते ओझं खाली करता येत नाही. ही जी माणसं असतात ना, आता बघा उन्हाळा सुरू आहे, हापूसच्या आंब्याचा सीझन चालू आहे, हापूसचे आंबे खूप महाग असतात. लोक हापूसचा आंबा खातात आणि ती कोय जी असते ना, त्या कोयीचा काही उपयोग नसतो ना. कोय अशी डस्टबिनमध्ये जशी फेकतात तशी उकिरड्यावर सुद्धा फेकून देतात. तर काही लोकांचं आयुष्य असं असतं की त्यांच्यामध्ये सुद्धा रस असतो, गर असतो, गोडवा असतो, परंतु त्यांच्याच घरातले लोक हा रस, गर, गोडवा, हापूसचा आंबा समजून खाऊन घेतात आणि ज्यावेळी त्यांची ती कोय उरते त्यावेळी ती कोय डस्टबिनमध्ये फेकून देतात किंवा उकिरड्यावरती फेकून देतात. त्यांना तुम्ही आणि आम्ही, आपण भिकारी असं म्हणतो. मी भिकारी हा शब्द वापरत नाही, मी भिक्षकरी हा शब्द वापरतो किंवा याचक हा शब्द वापरतो. तर या भिक्षकरी समाजासाठी मी काम करतोय. नेमकं काय काम करतो तर मेडिकल सर्व्हिसेस देतो. रोडवरती एक गोष्ट आहेच आहे, परंतु माझ्या मोस्टली पुण्यात देता ना सर तुम्ही सर्व्हिस? पुणे, पिंपरी चिंचवड. आणि कुठले कुठले भाग तुम्ही कव्हर केलेत आतापर्यंत? कुठले कुठले भाग मी कव्हर केलेत तर आपण लोक एकमेकांना जशा भेटीच्या वेळा देतो ना, तुम्ही उद्या मला 4 वाजता भेटा, तुम्ही उद्या मला 6 वाजता भेटा, असं आपण बोलतो ना जनरली, तसं आपण देवांना सुद्धा वार वाटून दिलेत, वेळा वाटून दिलेत. हो, तो पण एक पॉइंट आहे तुमच्याविषयी की तुम्ही वार देवांना वाटून दिले आणि त्यानुसार मी नाही वाटून दिले, आपल्या समाजाने वाटून दिले. आणि त्यानुसार सोमवार शंकराचा, मंगळवार देवीचा, बुधवार गणपती, गुरुवार साईबाबा, स्वामी समर्थ, दत्त, शंकर महाराज, शुक्रवार अल्लाचा, शनिवार मारुतीचा, रविवार येशूचा. हो, मंदिर मस्जिद सगळीकडेच तुम्ही कव्हर करतात आहे. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी तिथं भक्तांची गर्दी जास्त असते. मंदिराच्या आवारात, त्या आवारात, करेक्ट करेक्ट, मंदिराच्या आतमध्ये, मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्चच्या आतमध्ये. आणि जिथं भक्तांची गर्दी जास्त असते, बाहेर भिक्षेकरांची सुद्धा गर्दी जास्त असते. माझ्यासाठी दोघंही सारखेच आहे. त्याचं कारण असं की कोणीतरी मंदिराच्या, मशिदीच्या आत मागत असतं, कोणीतरी मंदिर आणि मशिदीच्या बाहेर मागत असतं. आणि बाहेर मागणाऱ्यांना त्यांचा देव बाहेरच भेटतोय ना. त्यांचा देव मी नाही आहे. मी खरं सांगू तुम्हाला, पूर्वी राजे राजवाडे असायचे बघा, पूर्वीच्या काळामध्ये ते ना वेषांतर करायचे. हो, आणि देशाटनाला जायचे. देशाटनाला जायचे, परंतु वेषांतर करायचे आणि आपल्या प्रजेमध्ये काय चाललंय, आपापल्या राज्यांमध्ये ते फिरायचे. आपल्या प्रजेला काय समस्या आहेत किंवा काय आहेत हे वेषांतर करायचे. तर मला खरोखर असं वाटतं आत्ता हल्ली की देव, अल्लाह, ईश्वर, येशू, तुम्ही काही नाव द्या, तत्व एकच आहे. हे ना मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च याच्यामध्ये नाहीच आहेत. यांनी वेषांतर केलंय आणि हे बाहेर पडलेत ते मंदिर, मशिदी सोडून. हे बघण्यासाठी की ज्या माणसाला मी तयार केलं तो माणूस अजून माणूसच आहे का, ज्याच्यामध्ये मी माणुसकी नावाचं एक काहीतरी भरलं होतं, ती माणुसकी अजूनही शिल्लक आहे का, हे बघण्यासाठी देव, अल्लाह, ईश्वर, येशू यांनी सगळ्यांनी मंदिरं, तुमचे चर्चेस, गुरुद्वारे सगळे सोडलेत आणि वेषांतर करून बाहेर पडलेत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये.
आणि हे तुमची माझी आपल्या सगळ्यांची परीक्षा घेत आहेत. माणसं ही माणसंच आहेत का? तर तुम्ही जो शब्द वापरला की भिक्षेकरांना त्यांचा देव भेटला नाही, मी म्हणतो मला देव भेटला आहे. आणि त्याच्यामुळे मी कुठलंही मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च, आज 11 वर्ष झाली काम करतोय पुणे पिंपरी चिंचवडमध्ये. अजून एकाही मंदिराच्या उंबऱ्याच्या आतमध्ये पाऊल ठेवलेलं नाही आहे 11 वर्षात. कुठल्या मंदिरात कोण काय आहे आणि कसली मूर्ती आहे मला माहीत नाही आहे. देव जर बाहेरच भेटत असेल तर कुठं आतमध्ये जाऊ मी? पण सर, हे काम करताना तुम्हाला नक्कीच खर्च काहीतरी येत असेल. मग तो खर्च कोण, तुम्ही स्वतःच्या खर्चावर करता की कुठली संस्था आहे, की तो खर्च तुम्ही मग कसा मॅनेज करता? सोशल हेल्थ अँड मेडिसिन ट्रस्ट नावाची माझी स्वतःची संस्था आहे. तुमची स्वतःची संस्था आहे? हो. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये माझी मिसेस डॉक्टर मनीषा सोनावणे, तिचा एक छोटासा दवाखाना आहे शिवाजीनगरला. तिच्या उत्पन्न, मी तर जॉब सोडलेला होता, मला 5 पैसे कमाईचं साधन नव्हतं. तिच्या उत्पन्नातून काही थोडेफार दे ग पैसे, कुठं मेडिकलवाला थोडेफार काही मेडिसिन देता का मला, तुमच्यासारखा एखादा श्रीमंत माणूस भेटला काही थोडंफार मला देता का या माणसांसाठी. असं करून सुरुवातीची 3-4 वर्ष मी काढली. मग त्याच्यानंतर जेव्हा लोकांना कळायला लागलं की हा माणूस हे काम करतोय, आणि वपू काळेंचं एक वाक्य आहे की खर्च झाला तर हरकत नाही, परंतु हिशोब लागला पाहिजे. हो, खरे. लोकांना असं वाटतं की मी निश्चित मदत करेन, पण माझी मदत खरोखर तिथपर्यंत तळागाळापर्यंत गेली पाहिजे. आणि मी लोकांना हे पटवून देण्यात किंवा लोकांना हे सांगण्यात यशस्वी झालो की यस, मी तुमचा पैसा तळागाळापर्यंत पोचवला. म्हणजे लोकांनी तुमची आर्थिक स्वरूपात मदत केली आहे? लोकांनी आर्थिक नाही फक्त, तर शारीरिक, आर्थिक, मानसिक हर तऱ्हेने मला लोकांनी मदत करायला सुरुवात केली. आणि आज जे काही काम चालतं हे फक्त आणि फक्त समाजामुळं काम सुरू आहे. आणि ते लोक जे काही देत आहेत ते मी पोस्टमनप्रमाणे, फक्त पोस्टमनचं काम काय असतं, आलेलं पत्र फक्त पत्त्यावर पोहोचवणे. समाज जे काही देतोय मी हे त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती खाली पोहोचवतो. सो आय एम जस्ट अ कुरिअर गाय. मी फक्त पोस्टमन आहे, किंवा हल्लीच्या नवीन भाषेत पोर्टर म्हणतात ना, त्याला पत्ता दिला की तो त्या पत्त्यावर येऊन पोचवतो. मी तो पोर्टर आहे, दॅट्स इट. सर, तुम्ही आणि तुमच्या वाईफ डॉक्टर मनीषा दोघेजण ह्या वृद्ध लोकांचे जे गेलेत, आता वारलेत, त्यांचे अंत्यसंस्कार पण स्वतः तुम्ही करता. त्यावेळेला मनात काय भावना असते? म्हणजे कारण आपण तसे रक्ताने त्यांचं कोणीच लागत नसतो, किंवा जे लागत असतात ते त्यावेळी उपलब्ध नसतात तिथे, किंवा त्यांना अबॅन्डनच केलं असतं त्यांनी. मग त्यांचा अंत्यसंस्कार करताना तुम्हाला काय भावना येतात मनात? माझीच आई गेली, माझेच वडील गेलेत असं होतं. आणि प्रत्येक वेळेला हीच भावना होती की माझीच आई गेली, माझेच वडील गेलेत. तुम्हाला खोटं वाटेल कदाचित, रस्त्यावरती मला जे लोक सापडतात, ज्यांच्या हातात पायात किडे पडले, 20-20 वर्ष, कॅन यू इमॅजिन, 20-20 वर्ष आंघोळ नाही केलेली लोकांनी, 20-20 वर्ष जागेवर संडासाने लघवी केली. कॅन यू इमॅजिन त्यांच्या अंगातून काय तो दुर्गंध येत असेल. अशा लोकांच्या शर्ट पॅन्ट काढून ती त्यांची विष्ठा साफ करणे, दाढी कटिंग करणे, त्यांना बिस्लरीचे कॅन मागवून त्यांना आंघोळ घालणे रोडवरती, आणि त्यांना कुठल्या तरी आश्रमामध्ये नेऊन ठेवणे, इथपर्यंत आम्ही करतो. यांची नावं मला माहीत नसतात. बरोबर. त्यांना विचारलं तर ते विसरून गेलेले असतात, विस्मृती झालेली असते. बाबा तुमचं नाव काय, आडनाव काय, गाव कुठलं, कुठनं माहिती गोळा करायची. अशा वेळेला ज्यावेळी आम्ही यांना आश्रमामध्ये घेऊन जातो, आता आश्रमाचं तर फॉर्मॅट ठरलेलं आहे, यांचं नाव काय, गाव काय, कुठल्या गावचे, पत्ता काय यांचा, कोण यांच्या मुलाचा, फॉर्मॅट ठरलेलं आहे ना. तर ज्या वेळेला आम्ही असे लोक घेऊन जातो आश्रमामध्ये, त्यावेळेला साहेब मला जे आवडेल नाव मी ते त्यांना देतो. पुरुष असेल तर संतांचं नाव देतो,
मावशी असेल म्हणजे महिला असेल तर तिला नदीचं नाव देतो. गंगा, भागीरथी, कृष्णा. यांच्या वडिलाचं नाव काय तर माझ्या वडिलांचं नाव लावतो मी. यांच्या मुलाचं नाव काय तर माझं नाव लावतो मी. यांचं आडनाव काय तर माझं आडनाव लावतो मी. यांचं गाव कुठलं तर माझं गाव सातारा जिल्हा मान तालुक्यातलं म्हसवड गाव. पत्ता माझ्या घराचा देतो मी. जेव्हा जातात ना, असे 75 लोकांना आम्ही आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या आश्रमामध्ये ठेवलेलं आहे. त्यातलं कोणीतरी जातं आणि मला हेडफोन लावलेला असतो मोटरसायकलवरती आणि मला फोन येतो एखादा, अहो तुमचे वडील गेले. मी फोन काढून बघतो की कुठल्या आश्रमातला फोन आहे, का घरातनं फोन आलाय, का खरंच वडील गेलेत. तर असे कितीतरी, माझ्या वडिलांचं नाव पांडुरंग आहे, माझं नाव अभिजित आहे, माझं आडनाव सोनवणे. तर असे कितीतरी हेच नाव कॉमन असणारे 75 लोक आज कुठं ना कुठं आहेत, जे जगतायत. त्यांचं मी आणि माझी मिसेस, मुलगा आणि सून म्हणून आम्ही काळजी घेतो, आणि जे जातात त्यांचे मुलगा आणि सून म्हणून आम्ही अंतिम संस्कारसुद्धा करतो. प्रत्येक वेळेला वाटतं की माझीच आई गेली, माझेच वडील गेलेत. आम्ही ज्यावेळी यांना आंघोळ घालतो ना, बिस्लेरीचे कॅन्स आणतो एवढे एवढे आणि कॅननी आंघोळ घालतो आम्ही त्यांना, त्यावेळेला सर मला असं वाटतं की आता मला कुठल्या मंदिरात जाऊन अभिषेक करायची गरज नाही आहे. आमचे अभिषेक तिथंच होतात. आज मी रस्त्यावरती मोटरसायकलवरती अख्खा दवाखाना घेऊन फिरतो. एका भीक मागणाऱ्या माणसाने मला मदत केली तर एका भीक मागणाऱ्या माणसाला मी आयुष्यात उभं करेन, या भावनेनी 2015 पासून काम सुरू केलं. आणि ज्या वेळेला हे काम सुरू केलं, एका माणसाला मदत करता करता एकाचे 2, 4, 6, 8, 16, 32, 64, 128 कधी झाले मला कळले नाही. आज मी 1100 लोकांना ट्रीट करतोय रस्त्यावरती. आणि जगात प्रत्येकाला एकच आई असते, एकच बाप असतो, पण मी एवढं नशीबवान आहे की मला कमीत कमी 200-300 आई आहेत, 200-300 बाप आहेत, 200-300 आजी आहेत, 200-300 आजोबा आहेत. आणि या वयात मला आणि मनीषाला 200-300 पोरंसुद्धा आहेत. तुम्ही सोशल मीडियामध्ये आहात, पेपरवाले छापतात, जगातले हे 10 श्रीमंत लोक आहेत, भारतातले हे 10 श्रीमंत लोक आहेत, महाराष्ट्रातले हे 10 श्रीमंत लोक आहेत. मला वाटतं पेपरवाले खोट्या बातम्या छापतात. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी, असं मला वाटतं. तुम्ही खरंच नशीबवान आहात सर. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी असं मला वाटतं, कारण माझ्या श्रीमंतीची व्याख्या वेगळी आहे. ज्याच्या घरात आई राहते, ज्याच्या घरात बाप राहतो, तो खरा सगळ्यात श्रीमंत. पण सर आत्ता ना या काळात मुद्दा असा आहे की हेच आई आणि बाप पोरांना आता ओझं वाटायला लागलेत, आणि तुमच्याकडे बरीचशी जी लोकं आलेली आहेत ते अशीच मुलांनी घरातून बाहेर काढून टाकलं किंवा टाकून दिलं, अशा प्रकारचे आहेत. आईबाप ओझं वाटणं का आजकाल कॉमन होत चाललं आहे खूप समाजात, आणि कोणाचं चुकतं, म्हणजे आईबापांचं चुकतंय, पोरांचं चुकतंय, की नक्की काय प्रकार होतो? काय माहिती आहे का, की जिव्हाळा नावाची जी एक गोष्ट ही दुर्मिळ होत चालली आहे. जिव्हाळा, प्रेम, माया. मला आठवतं, मला माझ्या आईपेक्षा माझी आजी जास्त प्रिय होती. माझ्या वडिलांपेक्षा माझ्या आजोबा जास्त प्रिय होते. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी अशी त्या काळची एक जुनी व्यक्ती असते की जी खूप अटॅच्ड असते आपल्याला. ही अटॅचमेंट आता तेवढी राहिलेली नाही आहे. आपण 2+2 = 4 एवढंच आपल्याला कळतं. आपण चॅट जीपीटी वापरतो. चॅट जीपीटी वापरण्याचा हा जमाना आहे. व्हॉट्सअप वापरण्याचा जमाना आहे. ह्याच्यात कॅल्क्युलेटरसारखं आहे. तर कॅल्क्युलेटर कधी चुकीचं उत्तर देत नाही. तुमचा कॉम्प्युटर कधी चुकीचं उत्तर देत नाही. आणि माझं असं मत आहे की आईला गणितच कळत नाही, बापाला गणित कळत नाही आपल्या, त्यामुळे तेही चुकीचं उत्तर देणारच नाहीत कधी, किंवा चुकीचं वागणारही नाहीत. नाही, मला वेगळं म्हणायचं आहे. आईला गणित कळत नाही, कारण आईला आपण 1 भाकरी मागितली, आई 3 भाकऱ्या देते आपल्याला. बघा, मी नेहमी म्हणतो, आईच्या पदराला कधी खिसा नसतो, पण आई पोरांना द्यायचं काही थांबत नाही. खरे. आणि बापाच्या शर्टाला पदर नसतो, पण बाप पोरांना झाकायचं कधी थांबत नाही. ही जी अटॅचमेंट आहे ही वन वे झाली आहे. आई, मुलगा
किंवा आई आणि वडील आपल्या मुलाकडे माझा मुलगा माझा रक्तातलं म्हणून बघत असतात. ॲट द सेम टाईम काही घटना काही गोष्टी काही अशा घडलेल्या आहेत की त्याच्यामुळं त्या मुलाला ती आईने केलेले जे काही कष्ट आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्याला त्याची किंमत राहिलेली नाही आहे. म्हणून म्हटलं जिव्हाळा नावाचा जी काही गोष्ट आहे ना ही गोष्ट कमी होत चालली आहे. सर एखादं उदाहरण किंवा एखादा प्रसंग आहे का असं तुम्ही बघितलंय की अमुक अमुक असं झालं होतं? रोज कमीत कमी 50 उदाहरणं मी अशी बघतो. कशा प्रकारचे असतात म्हणजे ते एक काहीतरी एक्झाम्पल द्यायचं झालं तर? भांडणं का होतात किंवा काय कारणं असतात अशी? भांडणं का होतात? ही जीभ आहे आपली, या जिभेला खरं तर वजन काही नाही आहे, पण ती जर एकदा सुटली तर तिला कंट्रोल करणं खूप अवघड आहे. जिभेला वजन काही नाही आहे, पण ती जर एकदा सुटली तर तिला कंट्रोल नाही कोणी करू शकत. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट इगो, अहंकार. तू 2 पावलं मागं जायचं का मी 2 पावलं मागं यायचं? मी का जाऊ? तुझा हा जो अहंकार आहे याच्यातून ना फक्त मुलं बाळच आपल्या आईबापाला घराच्या बाहेर काढतात असं नाही. हा फार मोठा गैरसमज आहे. आईबाप सुद्धा आपल्या पोरांना घराच्या बाहेर काढतात. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. अशा कितीतरी अनंत केसेस मी बघतोय. आणि याचं रिझन काय, अगदी स्पेसिफिकली रिझन आहेत, परंतु सगळ्यात प्रमुख रिझन जे काही आहे, जो जिव्हाळ आहे ना, जी नाती आहेत ना, ही नाती नाही टिकून राहिली किंवा हा जिव्हाळा जो काही टिकायला हवा होता तो टिकलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि अहंकार दुखावला जातो, कुठेतरी कोणाचा तरी इगो दुखावला जातो, तुमचा किंवा माझा. आणि मग माघार कुणी घ्यायची, तुम्ही का मी? तुम्ही घेत नाही, मी घेत नाही, आणि या सगळ्या गोष्टी होतात. सर हा झाला वृद्धांचा विषय. भीक मागणाऱ्यांमध्ये आपण बघतो की बरंचसं प्रमाण लहान मुलांचं सुद्धा असतं. किंबहुना लहान मुलं जर असली तर त्यांना स्पेशली पाठवलं जातं पुढे की बाबा तू भीक मागून आण म्हणून. आणि आपणही नॉर्मली गाडीत बसल्यानंतर कोणी जर सिग्नलवर पोरगा आला, पोरगी आली छोटीशी भीक मागणारी, त्यांनी हात पसरले की आपण देऊन टाकतो. पण मग ॲक्च्युली हे एक जाळ आहे, हे एक रॅकेट आहे. रॅकेट काम करते प्रॉपरली. आणि मी असं ऐकलं आहे की अशाच 52 मुलांना स्वतः दत्तक घेतलेलं आहे आणि त्यांची सगळी तुम्ही जबाबदारी पण घेतलेली आहेत. त्यातली बरीचशी मुलं आता कोणी IASची तयारी करते, कोणी कॉम्प्युटर सायन्स करते, कोणी MBAची तयारी करते, कोणी बरंच काय काय करते, कोणी पोलीस आहे. तर हे रॅकेट कशा प्रकारे काम करतं, तुम्ही ह्यात त्या मुलांना रेस्क्यू कशा प्रकारे केलं हे जरा सांगा आम्हाला. सर 52 मुलं दत्तक या अर्थाने दत्तक नाहीत घेतलेलं. म्हणजे आपल्याकडं रेसिडेन्शियल काय फॅसिलिटी नाही आहे, पण आपण त्यांना एज्युकेशनल सपोर्ट देतो आहे. मी जे म्हटलं की माझ्या कामाचा पाया, फाउंडेशन जे काही आहे ते सगळं विश्वासावरती आहे. पालकांबरोबर जो काही रिलेशनशिप, रॅपो जो काय तयार झाला आहे हे सगळं विश्वासावरती आहे. विश्वास हा शब्द वाचायला 1 सेकंद लागतो, विचार करायला 1 तास लागतो, समजायला एखाद दुसरं वर्ष लागू शकतं, पण तो मिळवायला अख्खं आयुष्य द्यावं लागतं. माणसाची हयात जाते विश्वास संपादन करायला. तर जी काय आजपर्यंतची हयात या लोकांबरोबर जी घालवली आहे यांच्यातच उठतो बसतो, जेवतो खातो म्हणजे घरात त्या डब्बा नाही घेऊन जात, तर त्यांना जे भिकेमध्ये मिळतं तेच बसून मी खातो दुपारच्या जेवणाला. बापरे. हाताने भरवतात ते मला. ऊन असतं, आता मी म्हणतो यार पेपरात एवढं येतं ऊन, उन्हाळा कुठं लागतच नाही मला. उन्हाळा लागेल कसा मला? माझ्या आज्या असं डोक्यावरती पदर, त्यांच्या मायेची उब नाही. मी जर बसलेला असेल तर रस्त्यावरती बसलेला असतो, खालनं चटके लागतात ॲक्च्युली, पण वरनं ऊन नाही लागत. मला कळत नाही वरनं ऊन का नाही लागत, तर वरनं आज्या असा पदर धरून उभ्या असतात तासभर, 2 तास, 3 तास. कोणी फ्लेक्स डोक्यावर धरून असतं, कोणी तोंडावर पाण्याचे धपकारे मारतं, पाणी मारतं तोंडावरती, कोणी लस्सी आणून देतो, कोणी पाणी आणून देतो, कोणी. तुम्ही काम करत असताना सगळं काम करत असताना ते तुमची काळजी घेत आहेत, ते काळजी घेतात. आणि मी म्हणतो यार उन्हाळा कुठं वाढलाय? उन्हाळा वाढलेला नाही हे जाणवत नाही मला, कारण कोणीतरी
मी जे मग अशी म्हटले ते की 200 आई आहेत, 200 आहेत बाप आहेत, 200 आजी आहेत, 200 आहेत, 200-300 आजोबा आहेत. ही सगळी माणसं काळजी घेत असतात. तर सर कसं आहे की हा, मुलांच्या रॅकेटबद्दल मुलांच्या रॅकेटबद्दल आपण बोलत होतो. 52 या विश्वासाचा उपयोग करून आपण 52 मुलांना एज्युकेशनल सपोर्ट देतो. विश्वासाचा प्रश्न तिथून निर्माण झाला. आपण रेस्क्यू नाही केलं या मुलांना. ओके. तुम्ही जे म्हटलात की रेस्क्यू कसं केलं, रेस्क्यू नाही केलं. पोरं त्यांच्या आईबापांकडेच आहेत. मार्गाला लावलं आईबापाच्या फक्त पाया पडून सांगितलं की तुला नाही भीक मागणं सोडायचं, नको सोडूस. पोराला नको लावता. पोराला भीकेमध्ये नको घेऊस, तुला माझी शपथ आहे. म्हणजे आमचं हे असं लिटरली अशा याच्यावरती असतं. तुला माझी शपथ आहे, मला तुझी शपथ आहे, मोडलीस तर बघा. रादर त्यांना हीच भाषा जास्त चांगली कळते. हां, आणि ते माझ्यावर एवढं प्रेम करतात, विश्वास ठेवतात, सगळे करतात की नाहीत मोडत, ते शपथ नाही मोडत. आणि मी त्यांना सांगतो की शपथ मोडायची नाही, पोराला भीक नाही, पोरीला भीक नाही मागू द्यायची, हे सांगतो. आणि 52 मुलांना आपण एज्युकेशनल सपोर्ट देतोय. त्यातलं एक मुलगा आमचा पोलीस डिपार्टमेंटला जाईल, एकाने स्पोर्ट्स टीचर केलं आहे, एकाने MBA पास केलं आहे. बरेच आहेत अजून असे, बाकीची काही चिल्ली पिल्ली आहेत. तर या पालकांना सांगितलं की मुलांना नको भीक मागू देऊ. आता गंमत काय की ज्यांनी मला मुलांना शिकवा म्हणून सांगितलं आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे, परंतु 11 वर्षात 52 मुलं हा आकडा स्टॅटिस्टिकली 52 म्हणजे काय, 11 वर्ष काम करताय तुम्ही, 11 वर्षात 52 मुलांना तुम्ही एज्युकेशनल सपोर्ट देताय. तर 52 हा आकडा फार मोठा तसा वाटत नाही. पण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी एका लहान मुलाला ऑन ॲन ॲव्हरेज 1,000 रुपये भीक मिळते एका दिवसाची. एका दिवसाला. महिन्याचे किती झाले सांगा मला? 30,000 रुपये झाले. 30,000 रुपये झाले. ज्या पालकांकडे 3 मुलं असतील त्या पालकांना ती 3 मुलं किती रुपये कमवून देत असतील? ऑलमोस्ट लाखभर रुपये महिना कमवून देतात. ऑलमोस्ट 1 लाख रुपये कमवून देतात. अशा पालकांना जाऊन मी सांगायचं, अरे त्यांना जाऊ दे रे शाळेमध्ये, त्यांना शाळेत जातील, ते कॉलेजमध्ये शिकतील, पुढं काहीतरी जॉब करतील आणि काहीतरी होत. पालक कन्व्हिन्स करणं फार अवघड होत असेल ना मग? नाही ना, एक साधी गोष्ट आहे बघा ना तुम्ही. मी जेव्हा पालकांना सांगतोय की पोरांना शाळा कॉलेजमध्ये पाठवा, डिग्री घेतील, हे करतील, ते करतील, 25-30 वर्षानंतर काहीतरी पैसे कमवतील. पालक म्हणतात आमचं पोरं आत्ताच 90,000 रुपये कमवतात डॉक्टर, तुम्ही काय सांगता? आपली सिस्टीम अशी आहे की आपलं निम्म वय होईपर्यंत आपण कमवायला लागत नाही. आणि जर यांची एवढी छोटी छोटी बाळं जर आत्ताच भले हा या मार्गाने का असेल आपण कमवून देत असतील, तर मला सांगा थोडासा प्रॅक्टिकल विचार करून, कुठले पालक पोरं 90,000 लाख रुपये कमवून देणारे पोरांना नेऊन शाळेत टाकतील? तुम्ही त्यांच्या जागी असता तर काय केलं असतं? मी असतो तर मी काय केलं असतं? नाही टाकत शाळेत कोणाला या मुलांना. अशा वेळी तुम्ही त्यांना काय म्हणता? अशा वेळेला तेच सांगतो ना की 11 वर्षात 52 मुलं हा तो विश्वास. म्हणून म्हटलं ते स्टॅटिस्टिकली आकडा कमी वाटत. 11 वर्ष 52 पोरं घेताना काय म्हणतो, खूप अवघड आहे. काय शब्द अडकले त्यावरूनच कळते की तुम्हाला किती परिश्रम केलं असेल नाही सांगू शकत. नाही, बरोबर. नाक रगडलं असेल का अजून काय केलं असेल नाही सांगू शकत. 11 वर्षात 52 मुलं. सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट, ज्या पालकांना 3 मुलं आहेत त्यांची मुलं जर 90,000 1 लाख रुपये जर कमवून देत असतील तर एखाद्या भीक मागणाऱ्या पालकाला वाटू शकतं मला यार जर 10 पोरं असती तर किती भारी झालं असतं, किती पैसे मिळाले असते मला. 10 पोरं जर मला असते, 10 पोरांना जर मी भिकेला लावलं असतं तर मला किती पैसे मिळाले असते. हा मी विचार करतो, पण मला 10 पोरं नसतात. मग मी काय करतो, तिथून क्राईम सुरू होतो, तिथून गुन्हेगारी सुरू होते. मला 3च मुलं आहेत, मग मी उरलेली 7 मुलं इकडनं तिकडनं पळवतो आणि अशाने रॅकेट सुरू होतं. आणि अशा याच्यापासून हा खेळ सुरू होतो, रॅकेट म्हणण्यापेक्षा मुलं पळवण्याचा. महाराष्ट्राच्या बाहेरची मुलं पळवायची, इकडे विकायची, इकडची मुलं पळवायची आणि तिकडे विकायची. तर मला जे कोणी लोक बघतायत ऐकतायत त्या सगळ्या लोकांना एकच नम्र विनंती आहे की लहान मुलांना बघून भीक नका देऊ. ही मुलं त्यांची नाहीच आहेत.
ज्याच्या खांद्यावर आणि ज्यांच्या काय कडेवर जे दिसतात ही त्यांची मुलं नाहीच आहेत. फॉर एक्झाम्पल मी या खुर्चीत बसलोय मी या खुर्चीत, पण ही खुर्ची माझी नाही आहे. दिस इज अ प्रॉपर्टी गिवन फॉर मी फॉर अ सम टाईम. ती पोरं प्रॉपर्टी असतात त्यांची, तर ही पोरं ही प्रॉपर्टी असते. त्यांना पैसा कमवण्यासाठी पळवलेली दिलेलं पोरं आहेत, साधन. नाही पळवलेली पोरं आहेत ना. बघा मी काय म्हटलं, माझी 3 पोरं होती, मला 10 पोरं पाहिजे, तर मी 7, 8, 10 पोरं कुठनं तरी पळवून आणलेत ना. मग माझा हा बिझनेस जर असेल तर मी ही प्रॉपर्टी तुम्हाला थोडा वेळ वापरण्यासाठी देतोय ना. जशी तुम्ही मला बसायला थोडा वेळ खुर्ची दिली आहे, तर ही प्रॉपर्टी असते. हे भयान वास्तव आहे. तर हे प्रॉपर्टी तुम्ही ज्यांना वाटतं की अरे ग माझं सोनूलं चकुलं पिंटू चिंटू असाच दिसतो आणि म्हणून 5 रुपये निघायची तिथे 50ची नोट, 100ची नोट, 500ची नोट निघते. आपल्या बाळांची आपल्याला आठवण येते. म्हणून म्हटलं ना, पर डे 1000 रुपये भीक मिळते लहान मुलांना बघून. तर ही जे काही तुम्ही देता हे त्या लहान बाळांच्या पोटात जातच नाही. कुठलं बाळ तुम्ही आजपर्यंत मला सांगा, कुठलं बाळ मस्त गुडगुटीत हसतंय खेळतंय? एक मला फोटो काढून दाखवा इथनं पुढच्या लाईफमध्ये तुमच्या, की असं कडेवर बसलेलं बाळ आहे, मस्त हसतंय खेळतंय गुडगुटीत आहे आणि छान हसतंय गोब्या घालायचं. एक तरी बाळ दिसतं का तुम्हाला तसं? याचा अर्थ त्या बाळांवर मग त्रासही दिला जात असेल ना त्यांना. बाळांनी जितकं गरीब, जितकं हाडकुळं, जितकं निष्प्राण, जितकं निस्तेज दिसेल तितकं भीक जास्त, तितकी भीक जास्त मिळते ना त्यांना. गुटगुटीत हसणाऱ्या खेळणाऱ्या बाळाला कोण बरं 500 रुपयाची नोट काढून देणार? त्याला आवश्यकता नाही, अशीच आपली मानसिकता असते. एक्झॅक्टली. अगं कसं ना ते बाळ बिचार, आपल्याला दया येते ना. खास करून महिला वर्गाला त्यांच्यातलं ते मातृत्व जागं होतं. अगं माझा चिंटू पण असाच होता ग लहानपणी, अगं माझा पिंटू, अगं माझं सोनूला, अगं माझं छकुलं. त्यांना आपापल्या बाळांची आठवण येते. आणि म्हणून म्हटलं 5 रुपये काढायच्या ऐवजी हातात 500ची नोट आली तर द्यायला डगमगत नाहीत त्या. जाऊ दे ग, भावनांना हात घातला की माणूस काय करायला तयार होतो. बरोबर आहे. जाऊ दे ग, असू दे, त्याच्या पोटात तरी काहीतरी जाईल. त्याच्या पोटात जात नाही ना ते जाते तिसऱ्याच्या पोटात. आणि ही मुलं काय निष्प्राण, ती निष्प्राणच दिसतात, निस्तेज, ती निस्तेजच दिसतात. आणि तुम्ही जे देताय बाळांकडे बघून त्या बाळांकडे जातच नाही ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे लहान बाळांना देणारी जी काही, मला त्यांच्या भावना दुखवायच्या नाही आहेत, पण मला हे सांगायचं आहे त्यांना की तुम्ही जे लहान बाळांकडे बघून जे काही देताय ना, तुम्ही ॲटोमॅटिकली मुलांच्या पळवणुकीला, मुलांच्या या पळवण्याला, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हटलं जातं, मुलांच्या पळवण्याला तुम्ही एका दृष्टीने हातभार लावताय. बापरे. डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली तुम्ही हातभार लावताय त्यांना. नकळत आपणच पापाचे भागीदार होतोय का? नकळत. तुमची इच्छा ती नाही, तुमची भावना खूप 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 चांगली आहे, पण इनडायरेक्टली तुम्ही पापाचे भागीदार होताय. तर ते होऊ नका. भीक लहान मुलांना तरी देऊ नका, कारण दुसऱ्यांची मुलं पळवली जातात यामुळे. सर, हा लहान मुलांचा मुद्दा झाला. ज्यावेळी वयोवृद्ध लोक भीक मागत असतात त्यावेळी जर ते आजारी असेल तो मुद्दा वेगळा, पण जर ते बरे असतील तर ते धडधाकटपणे काही काम तरी नक्कीच करू शकता. बरं, अशाच 465च्या आसपास लोकांना तुम्ही त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरुवात करून देण्याची मदत केलेली आहे आणि त्यांचं जीवन जे पुन्हा सुरळीत मार्गावर आणलं आहे आणि त्यांच्याकडून काहीतरी काम होतं आहे, चांगलं होतं आहे आणि ते त्याचं स्वतःच्या मेहनतीने ते आता खात आहेत आणि जगत आहेत असं करून दिलेलं आहे. तर ते हा सगळा प्रवास कसा आहे? मी सर या लोकांना वैद्यकीय सेवा देतोय, परंतु वैद्यकीय सेवा देणं हे माझं मुख्य काम नाही आहे. वैद्यकीय सेवा देता 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 मी नकळतपणे त्यांच्या हृदयात, त्यांच्या पोटात शिरतोय. पोटात, हृदयात शिरून मी खरी खरी माहिती गोळा करतोय की हा खरंच गरजू भीक मागणारा आहे का ह्याने भिकेचा धंदा केलाय. कळणार कसं ना? हो, हा गरजू आहे, याला खरंच मुलांनी घराच्या बाहेर हाकललंय म्हणून भीक मागावी लागते, का हा टोळीचा कुठला तरी प्रमुख आहे किंवा कुठल्या तरी टोळीमध्ये इन्वॉल्ड आहे आणि म्हणून हा भीक मागतोय? मला कसं कळणार? मग त्यांच्यातच उठायचं, बसायचं, जेवायचं, खायचं, प्यायचं, मजा करायची.
गोळ्या औषधं द्यायच्या, थट्टामस्करी करायची. पण हे करता करता मी ते काढून घेत असतो की काय रे, का भीक मागतोस, गरज काय आहे. आणि मग मला कळतं, आणि मग 2 गट होतात माझ्या डोक्यामध्ये. हा खरंच गरीब गरजू आहे, भीक नाही मागितली मरून जाईल. हा दुसरा गट आहे, हा परिस्थितीमुळे नालायक आहे, ह्याने भिकेचा धंदा केलेला आहे. दिवसा भीक मागतो, रात्री पाकिटमाऱ्या करतो कुठेतरी. बापरे. हा कुठल्या तरी एखादा XYZ टोळीमध्ये सामील आहे. मग असे लोक मी वजा करतो. यांना मी ॲक्टिवली कुठली हेल्प नाही करत. गोळ्या औषधं देणं हे माझं काम आहे. डॉक्टर म्हणून, माणूस म्हणून माझा धर्म येतो. मी माझ्या दुश्मनाला सुद्धा गोळ्या औषधं देणं मला क्रमप्राप्त आहे. मी त्यांना गोळ्या औषधं देतो, परंतु गोळ्या औषधं सोडून मी यांना दुसरी कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. पण जी लोक ज्यांनी अत्यंत गरीब गरजू आहेत, अशी लोक जर भीक नाही मागितली तर मरतील, अशी जी लोक आहेत, ह्यांना हर तऱ्हेने आपण मदत करतो की त्या खड्ड्यातनं बाहेर येण्यासाठी. मी इथं मला जात पात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. कोणी चर्मकार समाजाचा असेल, चर्मकार म्हणजे सांभार समाजाचा असेल, कोणी नाभिक समाजाचा असेल म्हणजे न्हावी समाजाचा असेल. बाबा तुमची कास्ट कुठली हो? मी बाळा नाभिक समाजाचं आहे. मग बाबा तुम्हाला दाढी कटिंग करता येत असेल ना? येते बाळा, मग का नाही करत? भांडवल नको का? बसा गाडीवर, आपण भांडवल मी तुम्हाला टाकून देतो, काय काय लागतं त्याची एक लिस्ट करा. दुकानात जायचं, त्या त्यांना ज्या लागतील त्या वस्तू सगळ्या घेऊन द्यायच्या. बाबा तुम्ही कुठल्या समाजाचे हो? मी चर्मकार समाजाचा. तुम्हाला मग ते चप्पल शिवता येते, बूट पॉलिश येते, येतं ना तुम्हाला? येतं, मग का नाही करत? बाळा साहित्य नाही काय माझ्याकडे? बसा गाडीवर, आपण आणू. मग ती जी दुकान आहे त्या दुकानात जायचं आणि त्यांना लागेल त्या सगळ्या वस्तू आणून द्यायच्या. बाळा तू काय काम करत होता रे पूर्वी? सर मी गवंडी होतो, पण आता काय आईबापानं घराच्या बाहेर काढलं ना, अमुक झालं तमुक झालं. मग कोणीतरी बिल्डर्स असतात, कोणीतरी काय असतात, या निमित्तानं ओळखीचे होणारे लोक असतात. एखादे बिल्डर किंवा एखादे विचारतात, डॉक्टर साहेब डोनेशन द्यायचं आहे, काय डोनेशन देऊ तुम्हाला, सध्या काय गरज आहे तुम्हाला? मी म्हणतो सर माझ्याकडे एक माणूस आहे, गवंडी आहे, तुमच्याकडे एखादी जर साईट चालू असेल तर त्या माणसाला घ्या ना तुम्ही. त्याच्याकडे डॉक्युमेंट काही नाही आहे, पण काय डॉक्युमेंट लागतं? आधार कार्ड, रेसिडेन्स प्रूफ आणि हे आणि ते आणि ते. त्याचा पालक म्हणून सगळं डॉक्युमेंट माझं वापरा, पण त्याला कामावर घ्या. अच्छा द्या, उद्यापासून पाठवून, त्याला काय अडचण नाही, आणि त्याला जॉब मिळून जातो. तुम्ही बघा, जॉब मिळवायला तुम्हाला डॉक्युमेंटेशन हवं असतं, आधार कार्ड तरी पाहिजे तुमच्याकडं. एक नाही 100 गोष्टी लागतात जॉब मिळवायचा असेल तर. पण मग जे काय हा विश्वास लोकांमध्ये, समाजामध्ये जो काही निर्माण झालेला आहे, ह्या समाजाचा विश्वास जो काही आहे, त्या विश्वासावरती म्हणतं सर डॉक्युमेंट काय लागलं सगळं माझं वापरा, याला जॉब द्या. हॉस्पिटल्स, आया म्हणून, मावशी म्हणून, वॉर्ड बॉय म्हणून, अमुक म्हणून, तमुक म्हणून, हे म्हणून, ते म्हणून, अशा प्रकारे 465 लोकांना, भिक्षेकरांना गावकरी करण्याचं काम केलं सर. भिक्षेकरांना गावकरी करण्याचा प्रयत्न करतोय गेली 11 वर्ष. गंमत कशी आहे संकल्प सर? रस्ता आहे हा, रस्त्याच्या पलीकडे, रस्ता किती 8, 10, 11, 12 फुटांचा असतो, म्हणजे रुंदी त्याची. रस्त्याच्या पलीकडे लोक भीक मागतात. 16 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष लोक भीक मागणार आहेत. पण 25 म्हातारी माणसं 50 वर्ष भीक मागणार आहेत. अशा लोकांना आपण सांगतो बाबा काम करणार असाल तर जिथे भीक मागताय तिथं काम नका करू, तिकडनं इकडं या आणि इथं येऊन काम करा काहीतरी. ते त्याला तयार होतात. मग आपण त्यांना व्यवसाय टाकून देतो. अंतर किती? 10 ते 12 फुटांचं. पण हे अंतर 10-12 फुटांचं पार करायला 50 वर्ष लागतात त्यांना. म्हणजे काय, 50 वर्ष तिथे भीक मागत होते, आज 50 वर्षानंतर हे 12 फूट अंतर पार करून इथं आलेत आणि काहीतरी कामधंदा करतात. आपल्याला 1 जानेवारी माहिती आहे, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अंतर किती आहे? 24 तासांचं फक्त अंतर आहे. परंतु 1 जानेवारी बघायचं असेल तर 365 दिवस वाट बघायला लागते आपल्याला. आणि मला आनंद आहे याच्यामध्ये. म्हणजे काल संध्याकाळी ज्याचा अस्त झालाय ना, त्याला आज परत सकाळी त्याचा उदय होताना बघताना खूप भारी वाटतं, खूप छान वाटतं.
लोक माझ्या माणसांना शेठजी म्हणतात. बोलण्यातून होऊन जातं. शेठजी हे केवढ्याला दिलं हो? त्यांना जेव्हा शेठजी म्हणत असतील तेव्हा मला किती गुदगुले होत असतील मी काय सांगू तुम्हाला. ज्याला कोणी 2 फुटाच्या अंतराच्या आत येऊ देत नव्हतं त्या व्यक्तीला जर कोणी थर्ड पर्सन जर शेठजी म्हणतं, कोणी मालक म्हणतं, कोणी काय म्हणतं. आपण जर पुण्यातल्या मंगला थिएटरपासून जर दगडूशेठकडे जर जायला निघालो तर जाताना उजव्या हाताला शनिवारवाड्याची भिंत लागते. या या भिंतीला लागून काही ना काही काम करणारे लोक तुम्हाला दिसतील. कोणी पोस्टर विकतंय, कोणी बूट पॉलिश करतंय, कोणी चप्पल विकतंय, कोणी काय करतंय. यातली 80% लोक आपले आहेत. ओके. जे रस्त्याच्या कडेला कधी काळी होते, जे रस्त्याच्या या कडेला आलेत आता, तर असे हे पुण्यामध्ये आहेत. आणि ओव्हरऑल बाकी सगळे विखुरलेले आहेत. पुणे, पिंपरी आणि चिंचवडमध्ये टोटल 465 आहेत. त्यापैकी काही लोक शनिवारवाड्याच्या त्या भिंतीलगत काम करतात. सर, एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूयात. तुमच्या मते सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे याला ना खरं डेफिनेशन, ज्याला आपण एक वैज्ञानिक भाषेमध्ये संज्ञा म्हणतो किंवा डेफिनेशन म्हणतो, डेफिनेशन म्हणून मला नेमकं सेवा म्हणजे काय याच्यात बसवता येणार नाही. पण मी अगदी साध्या सिंपल भाषेत जर सांगतो, ज्या वेळेला हे 2 हात आणि 10 बोटं आपण एकत्र करतो त्यावेळेला हा नमस्कार होतो. ज्या वेळेला हेच 2 हात आणि 10 बोटं एकत्र होतात आणि ज्या वेळेला आपण असा करतो त्यावेळी ती नमाज अदा होते. ज्या वेळेला हे 2 हात आणि 10 बोटं एकत्र होतात आणि ज्या वेळेला आपण असे हात जोडतो त्यावेळी ती प्रेयर होते. पण कोणाला मंदिरात, मशिदीत, गुरुद्वारा, चर्चमध्ये जाऊ नका असं माझं सांगणं नाही आहे. परंतु मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च मध्ये जायच्या आधी कोणीतरी एखादा दीन दुबळा, तुमची मगाशी जसं बोललो की एखादे वेषांतर करून कोणीतरी आपली परीक्षा घेत असतं, अशी जर एखादी व्यक्ती जर तुम्हाला दिसली आणि तुम्ही जर हे तुमचे 2 हात आणि 10 बोटं एकत्र करून त्याचं दुःख जर काही थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केलात तर ती ॲटोमॅटिकली तुमची प्रार्थनासुद्धा होते, तुमची नमाजसुद्धा अदा होते, तुमची प्रेयरसुद्धा होते. आणि मला असं वाटतं की हे जे काही आपण करतो आहे ह्याला नाव आहे सेवा. आणि ही सेवा करताना प्रार्थना, नमाज, प्रेयर सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली होतात. आणि मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च इकडं न जाता सुद्धा रस्त्यातच या सगळ्या गोष्टी होतात. सर, खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. खरं तर तुमचं काम आणि कार्य एवढं आहे की ते एका पॉडकास्टमध्ये, एका भागात ते कवर होणं खरंच शक्यच नाही आहे. कारण 10-11 वर्षांचा प्रवास आपण तासाभरात नाही कवर करू शकत. मी आशा करतो की आपण पुन्हा इथेच भेटूयात, पुन्हा तुम्ही याल, पुन्हा आपण बोलूयात, पुन्हा तुमच्या कामाचे काही जे माहीत नसलेले पैलू आहेत ते प्रेक्षकांना माहिती पडतील. तो तसं आपण इथेच थांबूयात. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. लगावबत्तीवर तुम्ही आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर अभिजित सोनवणे. त्यांचा प्रवास आज आपण त्यांच्याच तोंडून ऐकला. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच दर्जेदार पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती.